तुला बळी पाहिजे ना, माझा बळी घे। नमस्कार। आज अतिशय एक महत्वाची बैठक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। ही शेवटची बैठक आहे असं म्हटलं जातंय आणि या बैठकीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप केलेले आहेत। ते आरोप कोणते त्यांनी केलेत, कोणत्या नेत्यांचा जरांगेंना संपवण्याचा प्लॅन आहे, जरांगे कोणत्या पक्षात जाणार आहेत, बारसकर महाराज आणि संगीता वानखेडे यांच्या पाठीमागे कोण आहे याचा देखील गोप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केलाय आणि जरांगेंना जीवे मारण्याचा डाव नेमका कुणाचा आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता पुढे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे अशा अनेक विषयावर चर्चा झाली आणि पुढे मराठा आरक्षणाचं आता काय होणार ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मी सागर बंगल्यावर आलो तुझ्या। नेमकं सुरू काय याची थोडक्यात अगदी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, मात्र तरी सुद्धा कळकळीने तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघायचा आहे, कारण जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। अतिशय महत्वाची बैठक आहे। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं सुरू आहे आणि आज ते मराठा आरक्षणासंबंधी निर्णायक आणि शेवटची बैठक घेत आहेत। तू मराठ्यांचा घात करायला निघालास। या बैठकीत त्यांनी सरकारमधील नेत्यांचे थेट नाव घेत टोकाचे आरोप केलेले आहेत। मराठा समाज कुणबी आहे ही सिद्ध झालंय आणि त्यामुळे आता त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, तसंच सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत। काय आरोप केलेत आणि काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील, तर देवेंद्र फडणवीस कुणालाही मोठं होऊ देत नाहीत, पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवलंय, महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठं होऊ दिलं नाही, त्यांच्या बामणी कावा जो आहे तो माझ्या पुढे चालणार नाही, खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावं, कोणाच्या आडून हल्ले करू नये असं मनोज जरांगे पाटील या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे। पुढे मनोज जरांगे पाटील असं देखील म्हटले की देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे, देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे, सलाईन मधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, त्यामुळे मी सलाईन घेणं बंद केलंय। नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देखील देवेंद्र फडणवीस आहे, हा खूप मोठा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केलाय। फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे, फडणवीस यांच्यामुळेच सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही, त्यांनी सांगितलं तर ते एका मिनिटात त्याची अंमलबजावणी होईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आज महादेव जानकर यांनाही फडणवीस यांनी मोठं होऊ दिलं नाही, बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही तुमचा, मी पायी तुझ्याकडे येत आहे, तुझ्या दारात येत आहे, तुझा बळी घेऊन माझा बळी घेऊन दाखव, माझ्या उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावं, बारसकर आणि राणेंच्या मागून माझ्यावर हल्ला करू नये असं थेट चॅलेंज आणि थेट आव्हान जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे आणि अतिशय गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी केलेले आहेत। पुढे काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील परंतु फडणवीस ते करू देत नाहीये। अंतरवालीमध्ये महिलांवर हल्ला झाला, त्या प्रकरणात फडणवीस यांना माफी मागावी लागली आणि त्यामुळे माझ्यावर फडणवीस यांचा राग आहे, त्यांचे जो ऐकत नाही त्यांना ते संपवतात, त्यांना मला बदनाम करायचंय आणि संपवायचंय। फडणवीस यांना कुणी पुढे गेलेलं आवडत नाही आणि त्यांच्यामुळे पक्षातील लोकही त्यांना सोडून जात आहेत। खडसे पटोले फडणवीस यांच्यामुळे सोडून गेले असं देखील आरोप जे आहे ते जरांगे पाटील यांनी आज केलेला आहे। पुढे अतिशय आक्रमक आज जरांगे पाटील बोलले, ते असं म्हणतायत की मराठा समाजासंदर्भात सर्व काही देवेंद्र फडणवीस करत आहेत, अजय महाराज बारसकर जे आहेत त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार यांचे 2 आमदार त्यामध्ये आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही काही लोक त्यामध्ये काम करत आहेत मला बदनाम करण्यासाठी आणि मला संपवण्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता पण त्यामध्ये आहे। मी आज टोकाचा निर्णय घेत आहे, मला मारण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात, माझे एन्काउंटर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे, सलाईन मधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असं आज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि अतिशय गंभीर आरोप जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील अजित पवार यांचे 2 आमदार आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे यांचा प्रवक्ता देखील त्याच्यामध्ये आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आपण कोणत्या पक्षामध्ये आहोत का यावर देखील जरांगे पाटील यांनी आज प्रकाश टाकला। छत्रपती समोर बसून सांगतो मी कुठल्याही पक्षात नाही, मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही, मी केवळ समाजाचा आहे,
समाज माझा देव आहे आणि माझी समाजावर निष्ठा आहे. कुणीतरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छगन भुजबळ यांना फडणवीस यांच्यामुळेच अजित पवार यांच्याकडे जावं लागलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला फडणवीस जबाबदार आहेत असा गंभीर आरोप जो आहे तो जरांगे पाटील या ठिकाणी करत आहेत. मग आता पुढे काय होणार आहे तर रास्ता रोको आता झाला 24 तारखेला. धरणे आंदोलन जे आहे ते ठिकठिकाणी करण्याचं नियोजन ठरलेलं आहे. आंदोलन सुरूच राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि मला संपवायचं असेल तर मी स्वतः सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असं आवाहन जे आहे ते जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरून जो भयंकर राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि जे राजकारणाची पातळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेली आहे, यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जरांगे पाटील यांनी जे काही गंभीर आरोप आज केलेत यांच्या पाठीमागे देखील तुम्हाला कोणी दिसतं का? जसं जरांगे पाटील म्हणाले की बारस्कर महाराज आणि संगीताताई वानखेडे, नारायण राणे यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहे, तसं तुम्हाला काय वाटतंय? जरांगेंच्या पाठीमागे देखील कोणी आहे का? फडणवीसांवर एवढा जो रोष आहे तो जरांगे पाटील का व्यक्त करत आहे? की जरांगे पाटील यांचं मत अतिशय योग्य तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असे सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.